हे माझं सोशल मीडिया आहे, त्याच्यावर मी काय टाकायचं हे मी ठरवणार. आय डोंट नो मी कोणाला हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतेय. मे बी स्वतःलाच आहे किंवा जे काही असेल ना, माझी मेंटल हेल्थ आणि मला माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी मला मुळात ते शिकायचं होतं. बऱ्याच जणांना असं वाटलं, की मी ॲक्टिंग सोडली आहे. मग मला असं झालं, की नाही, लोकं ट्रोल करणार. आणि आर्टिस्टना तर पहिलं करतात. एखादी मुलगी जी थोडीशी फुल फिगर्ड आहे, ती असे कपडे घालू शकते, ही इमेज लोकांनी अजून एक्सेप्ट नाही केली आहे. मी जे न्यूड इन्स्पायर्ड पण जे फोटोशूट केलं, त्यात ते इतकंही का बोल्ड ते नव्हतं. काहीच नाही. मी मी प्रॉपर साडी म्हणजे फक्त तो ट्यूब आहे. स्टिरियोटाइप आहे लोकांच्या मनात अजूनही, की जर ही जाड आहे तर कितपत ॲक्शन सिक्वेन्सेस करू शकेल. लोकं माझ्याकडे बघून हा विचार करतायत, की ही जाड आहे म्हणून ही दमली आहे. ही नाचून नाही दमली आहे. जस्ट बिकॉज ही जाड आहे म्हणून ही दमून आता बसली. मी स्पिरिच्युअल एक मोडॅलिटी आहे लामाफेरा नावाची. मी ती शिकले. मग त्याच्यानंतर मी एक्सप्रेसिव्ह आर्ट्स थेरपी शिकले. सेक्स वर्कर्सची मुलं आहेत किंवा ज्या सेक्स ट्रॅफिकिंग, ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये ज्या रेस्क्यू केलेल्या बायका असतात ना, अशा लोकांसाठी किंवा जुव्हेनाईल होम्स आहेत. आम्ही अशा लोकांसाठी जाऊन परफॉर्म करतो. 2019 मध्ये मी रोज कमीत कमी 10 ते 15 स्टुडिओज फिरायचे. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. सकाळ प्रीमियरच्या शक्ती टॉक या कार्यक्रमात तुमचं स्वागत. तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय या शोला आणि नवरात्रोत्सवामध्ये आपण हा शो सुरू केला होता आणि त्यानंतरचे पुढचे एपिसोड आपण सुरू ठेवतोय. आणि आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत आपल्या सगळ्यांची आवडती सुंदर जी आहे अभिनेत्री अक्षया नाईक. तिच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. तिचा प्रवास, तिचे अनुभव, तिचे विचार या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहोत. मी खूप उत्सुक आहे. अक्षय, कशी आहेस तू? मस्त, तू कशी आहेस? खूप स्वागत आहे तुझं. थँक यू सो मच. खूप दिवसांपासून आपलं भेटायचं चालू होतं. आज फायनली योग जुळून आलाय. वा, आणि किती गोष्टी आहेत बोलण्यासाठी अशा. मला खूप आनंद होतोय कारण Netflix साठी तू फिल्म केलेली आहेस. इट्स अ बिग थिंग. त्याबद्दल मला सगळ्यात आधी जाणून घ्यायचंय. पंखुडी हे कॅरेक्टर केलं, ग्रेटर कलेश. प्लीज सुरुवातीला मला त्याबद्दल सांग. जेव्हा मला ऑडिशन आलं होतं ना, तेव्हा मी ऑडिशनचा जो सीन होता तो वाचल्यावरच मला असं झालं, की अरे, ही मैत्रीण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असते किंवा आपण प्रत्येक कोण ना कोणाच्या तरी आयुष्यात अशी एक मैत्रीण म्हणून किंवा मित्र म्हणून असतोच असतो. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड आणि मी खूप जास्ती उत्सुक होते, की कधी मला मेसेज येईल, की बाबा झालंय. काही-काही प्रोजेक्ट्स एकतर असे असतात ना, की जेव्हा येते स्क्रिप्ट किंवा ऑडिशनसाठी जरी आलं, की वाटतं की नाही मनापासून वाटतं, की मला हे करायचंय. आणि ह्या प्रोजेक्टबद्दल माझं मुळात ते झालं होतं आणि टचवूड की मला ते कॅरेक्टर मिळालं करायला. छोटंसं होतं, पण खूप इम्पॅक्टफुल होतं आणि मला मेन म्हणजे परफॉर्म करायला खूप मजा आली. Netflix आणि मुळात टेरिबली टायनी टेल्स बरोबर मला असोसिएट करता आलं. त्यांचे मी म्हणजे आय थिंक जेव्हापासून त्यांची सुरुवात झाली अगदी आय थिंक 10 किंवा 12च्या दरम्यान टेरिबली टायनी टेल्स आलं होतं. मी तेव्हापासून त्यांचं पेज आणि सगळं फॉलो करायचे. सो ग्रेट एक्सपिरियन्स आणि ना टीम खूप यंग होती आणि मोजके सीनियर ॲक्टर्स होते. वयाने सुद्धा जे एक्सपिरियन्स्ड होते, आय मीन सीनियर होते. पण ना सगळे असे म्हणतो ना, एव्हरीवन वर्क लाइक अ युनिट. तिथे ते काहीच नव्हतं, की अरे कोणी मराठी इंडस्ट्रीतून आलंय किंवा कोणी टेलिव्हिजन करतंय किंवा मी सीनियर आहे किंवा मी फिल्म्स करून आले आहे किंवा आय एम द क्वीन ऑफ ओ-टी-टी. लाइक एहसास चन्नाने कामं केलीत. ती म्हणजे अगदी लहानपणापासून ओ माय फ्रेंड गणेशा ते कभी अलविदा ना कहना. यू नेम इट अँड शी इज डन एव्हरी पॉसिबल थिंग. बट कुठल्याच ॲक्टरमध्ये ना कणभर सुद्धा माज नव्हता. एव्हरीवन वॉज व्हेरी वेलकमिंग आणि प्रत्येकाला चांगलं काम करायचं होतं. ॲक्टर्स पासून, रायटर पासून, डिरेक्टर म्हणा, एडी म्हणा, सगळेजण की रीडिंगसाठी पण त्यांनी मला एक दिवस बोलवलं. तेव्हा पण आम्ही सगळे एकत्र बसून रीडिंग झालं आणि डिरेक्टर आणि रायटर माझ्याबरोबर बसून त्यांनी म्हणजे ठीक आहे यार 2-3 सीन्स होते. ते निघून गेले असते म्हणजे त्यांनी पण मला बऱ्यापैकी सीन्स आहेत आणि इतकी इंटरेस्टिंग सीन आहे. मला वाटतं तुला खूप एक्सप्लोर करायला मिळेल. मला वाटतं तो गाडीवर झोपून तो तो एक शॉट असेल. तो माझा तो जो होता ना गाडीवरचा सीन तो ऑडिशन सीन होता माझा. अच्छा. जो फर्स्ट ओपनिंग सीन होता ना, सो त्यामुळे डिरेक्टर्सने आणि छान बसून माझ्याकडून त्याच्यावर वर्किंग आणि करून घेतलं होतं. फ्री हँड दिला होता, की तुला काय घेऊन यायचंय किंवा तुला काय करायचंय ह्या सीनमध्ये हे तू सांग. आपण तसं करायला जाऊया. सो
ग्रेट एक्सपिरियन्स आणि खूप रिफ्रेशिंग होतं माहितीये. खूप वेगळं एक सेटचा एन्व्हायर्नमेंट खूप वेगळा होता आणि खूप किस्से घडले. त्या 5च माझं 4 दिवस शूट होतं. ते 5 दिवसांवर गेलं कारण मी एक दिवशी गेले. आहे वेळ ना, मी सांगू शकते ना. हो, हो. प्लीज. सो त्यांनी मला माझा तोच नाईटचाच सीन होता गाडीवाला. आउटडोअर शूट होतं. तर ते मला म्हणाले, की तुमचा कॉल टाईम पहाटे 4चा असणार आहे. पहाटे 3-4चा असणार आहे. सो मडमध्ये शूट करतोय. इट्स नॉट सेफ त्यावेळेत ट्रॅव्हल करणं. तुम्हाला पण खूप इन्कन्व्हिनियन्स होईल. सो तुम्ही रात्री 11-12 वाजता या अँड यू गो टू स्लीप. त्यांचं असं होतं, की तुम्ही रात्री या. तुमचं सगळं जे काही बिकॉज 5 पैकी 9 दिवस तर आम्ही नाईट शिफ्ट करत होतो. सो त्यांचं असं होतं, की तुम्ही तुमचं सगळं काम आटपून घ्या आणि रात्री यू कम ऑन द सेट. तुम्ही डिनर करा आणि तुम्ही झोपून जा. तुम्हाला रेडी व्हायचं असेल त्याच्या 1 तास अगोदर आम्ही उठवतो तुम्हाला. म्हटलं ओके. पण आदल्या दिवशी पण शूट होतं. मग मी दिवसभर पण तसा रेस्ट केला होता. मी काय मुद्दाम दुसरं काय काम करूया म्हणून मी गेले. मी आरामात घरी आराम करून गेले. आणि मी थांबले आणि जस्ट बेसिक असं असतं की आता सेटवर गेल्यावर लगेच थोडी झोप लागणार. आपल्याला एरवी पण रात्री 2-2 वाजेपर्यंत स्क्रोल करण्याची असते सवय. मला झोपच येईना. मग तरी इथे या कुशीवर झोपले, त्या कुशीवर झोपले. नंतर बघते तर पाऊस पडत होता. माझ्या कॉल टाईमच्या 1 तास अगोदर आले. "मॅम सॉरी, लेकिन हमें ना ये सीन कल करना पडेगा." म्हटलं, आय न्यू इट. मला माहिती होतं. पावसामुळे पुढे ढकललं. पावसामुळे तो हं. सीनच कॅन्सल झाला आणि तो सीन असं करत शेवटच्या दिवशी झाला आणि ते आम्ही सप्टेंबरमध्ये शूट केलं आणि फिल्म ऑक्टोबरमध्ये आली सुद्धा. त्यामुळे खूप मजा आली. बट आय थिंक माझ्या जागी जर दुसरं कोणी असतं ना, ज्यांनी मी म्हणण्यापेक्षा जर अशी एखादी व्यक्ती असती ज्यांनी कधी डेली सोप केला नाहीये ना, त्यांच्यासाठी खूप डिसअपॉइंटिंग असता तो दिवस. अच्छा. की बाबा मी ऑल द वे रात्रीची ट्रॅव्हल करून आले आणि तुम्ही माझं शूटच लावलं नाही. मी दिवसभर बसले 4 तास. मी व्हॅनमध्ये झोपण्यापेक्षा मी घरी झोपले असते. असे असे म्हणणारे आर्टिस्ट असतात. पण आय थिंक जी लोकं टेलिव्हिजन करून बाहेर जातात ना, मला असं वाटतं की त्यांच्या पुढे तुम्ही तुम्ही तर कुठल्याही असंख्य गोष्टींचा सामना केलाय म्हणजे लॉकडाऊनपासून सगळं. एक्झॅक्टली. नाही आणि माझं असं म्हणणं नाही की मी एकटीच. माझ्याऐवजी दुसरी कुठलीही आर्टिस्ट असती, जी टेलिव्हिजन करून गेली किंवा नाटक करून गेली ना, अशा वेळेला ह्या सेटच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये काहीच वाटत नाही. आपल्याला एक यू एम्पॅथाइज विथ द प्रोड्युसर्स किंवा प्रोडक्शन इन जनरल कारण आपल्याला माहितीये की ह्या गोष्टी त्यांच्या कंट्रोलमध्ये नाहीयेत. हे पावसामुळे घडलेल्या गोष्टी आहेत. सो मला असं झालं, ओके, नो प्रॉब्लेम. पण दे आर व्हेरी स्वीट. त्यांनी मग मला 4 वाजता घरी सोडलं ऑल द वे. ठाण्याला नाही, मी आजीकडे होते. बट इट्स अ बिग थिंग की त्यांचं असं असतं की नाही ठीक आहे, आम्ही बुक करून देतो तुमच्या फोनवर कॅब. तुम्ही जा घरी. हं. सो पण या निमित्ताने एक छान टीम मिळाली तुला आणि ते एक्सप्लोर करता आलं. तो एक वेगळा एक्सपिरियन्स मिळाला. तू कुणाकुणाच्या आयुष्यात पंखुडी आहेस खऱ्या आयुष्यात अक्षया? उफ! आय थिंक माझी बेस्ट फ्रेंड आहे. ॲक्चुअली आम्ही दोघी जणी पण आम्ही शाळेपासून एकत्र आहोत. सो मी तिच्या आयुष्यातली आणि मी तिच्या आयुष्यातली ॲक्चुअली पंखुडी आहे आणि ती सुद्धा माझ्या आयुष्यातली. कारण ते एक असतात ना त्या 2 मैत्रिणी, की घरचे सगळे तुम्हाला ओळखतात. ते तसा एक झोन आहे. आणि आय थिंक माझ्या आयुष्यातली माझी पंखुडी इज माय एल्डर सिस्टर. पावली ती मला जे काही रिएलिटी चेक्स देत असते. की सपोर्ट करणार माझ्या डिल्युजनमध्ये बट काय म्हणतो ॲट द सेम टाईम एक रिॲलिटी चेक असतो आणि माझी जी चाइल्डहूड फ्रेंड आहे काजल, आय थिंक आम्ही एकमेकींच्या लाईफमधल्या पंखुडी आहोत. वॉव! पण इंटरेस्टिंग कॅरेक्टर करायला मिळालं ना तुला. ते त्याबद्दल सांग ना, काय एक्सप्लोर करता आलं? कारण तो वेडिंगचा सीन दिवाळीचा सीन म्हणतो आपण, दिवाळी पार्टीचा सीन आणि तू अशी छान लूकमध्ये ती एंटर करते. आय लव्ह दॅट सीन. त्याच्यात रिअल लाईफ अक्षय आली होती हो का? गं, खरंच म्हणजे मी तुला सांगू मला काही-काही ठिकाणी अक्षया दिसत होती. सो मुळात माझ्यासाठी एक टफ चॅलेंज जो होता हे कॅरेक्टर करताना, की मी ना कितीतरी वर्ष मी हिंदीत काम केलंच नव्हतं किंवा माझा सर्कल पण फक्त मराठी सर्कल असल्यामुळे ना, त्या भाषेची सवय गेली होती माझी. त्यामुळे गोइंग बॅक टू दॅट आणि त्यात नाही म्हणायला कितीही माझी माझी हिंदी आजही अगदी साफ आहे. पण तरी आपल्याला एक है आणि हैं मधला जो फरक आहे ॲक्सेंट परत आणणं. ॲक्सेंट परत आणणं किंवा तो जो एक
टिपिकल दिल्ली टच देणं, ह्याच्यावर काम करायची मला गरज होती. सो मी बरंच डिरेक्टर्सने पण मला काही रेफरन्स व्हिडिओज पाठवले होते. मी थोडंसं चेक केलं, स्क्रोल केलं, काय करता येईल असं सगळं. सो दॅट वॉज वन वर्क दॅट आय हॅड टू पुट इन. थोडे एफर्ट्स मला त्या गोष्टीसाठी टाकावे लागले. पण तू जो दिवाळीचा सीन म्हणते ना, आजही मला असंच होतं, की कितीतरी ठिकाणी असे सोशल गॅदरिंग्जमध्ये आणि इव्हेंट्सना किंवा कुठे गेल्यावर असं, "हे कोणी आहे का? कोणी बघतंय का? की आजही एवढी नटून जाते आणि वेस्ट." असं. मला दिसली थोडीशी अक्षयाची झलक दिसली त्याच्यामध्ये. हो, बिकॉज कितीतरी वर्ष मी नटून जायचे किंवा आजही सी आय थिंक प्रत्येक मुलगी, हे तूही म्हणशील, की जेव्हा एखादी मुलगी तुला कॉम्प्लिमेंट करते ती जास्ती काळ तुझ्याबरोबर राहते. नो डाउट. म्हणजे ॲटलीस्ट मला खूप आवडतं जेव्हा मुली मला कॉम्प्लिमेंट करून सांगतात, की "अरे, तू छान दिसतेस." ऑल दीज इयर्स आय हॅव ऑल्वेज ड्रेस्ड अप वेल, कारण मला आवडतं छान नटायला. बट ते एक आहे यार, की अरे कोई देख रहा है क्या? की आजही वेस्ट असं. पण या सगळ्यामध्ये ना एक Netflix सारखं ब्रँड जिथे आता उत्तमोत्तम कंटेंट आपण बघतोय, तिथे फिल्म येणं खूप महत्वाचे. तू कशी कशी जोडली गेलीस? तुझं काय ऑडिशन झालं? काय? त्याबद्दल थोडंसं मला थोडक्यात सो ही ही जी गोष्ट आहे ना, ही आय थिंक मी प्रत्येक एस्पायरिंग ॲक्टरसाठी मला स्पेशली सांगायला आवडेल, की बरेच जणांना असं वाटतं, की अरे आपण ऑडिशन देतोय, पण ते पोहोचतच नाहीये किंवा मला कॉलच येत नाहीये. आता मला ज्या कास्टिंग डायरेक्टरकडून ह्याची अपॉर्च्युनिटी आली, तिच्याकडे मला आठवत नाही मी कधीच्या काळात ऑडिशन पाठवलं असेल. बट आय वॉज देअर इन हर डेटाबेस. आणि मला तिथून ऑडिशनसाठी मग त्यांचा कॉल आला. मी ऑडिशन रेकॉर्ड करून पाठवलं आणि पद्धतशीर, की छान ऑडिशन दिलं. मग त्याच्या 2-3 दिवसांनंतर आलं, की अजून एखादा टेक पाठवा किंवा धिस इज अल्सो गुड. शॉर्टलिस्ट झालो आहोत. तर ती धाकधूक एक कंटिन्यूअस असते. बट प्युअरली ऑन द बेसिस ऑफ ऑडिशन्स अँड रीचिंग आउट. इनफॅक्ट लॉकडाऊनच्या आधी ना 2019 मध्ये मी रोज कमीत कमी 10 ते 15 स्टुडिओज फिरायचे. आता टाइम हॅज चेंज, सगळीकडे रिमोट कास्टिंग होतं. आता तर Instagram वरती सगळं कास्टिंग सुरू आहे. सो दॅट म्हणजे आता कास्टिंग ची जी प्रोसेस आहे ना, ती खूप सोपी झाली अगं. इट इज नॉट लाइक बिफोर. पण मी बिकॉज त्यावेळेला इतक्या ठिकाणी फिरायचे ना ऑडिशन्स देत, मी लोकांच्या डेटाबेसमध्ये होते. सो आय थिंक दॅट इज हाऊ दे वर एबल टू तू रीच ते मी. सातत्याने करत राहिलीस. हो, म्हणजे किती जणांना असं वाटतं, की "अरे वाह! एक मस्त सीरियल लीड केलीस. तुला तर काय ऑफर्सवर ऑफर्स येत असतील." तर असं काही होत नाही. तुम्ही किती मेहनत घेताय त्याच्या बेसिसवरती तुम्हाला अ, काम येत राहणार आणि तेव्हा हे नाही बघत म्हणजे मी हे नाही धरून चालू शकत ना, की "अरे, मी तर मराठीत लीड केलंय, मग मी इथे ऑडिशन का देऊ?" आय थिंक दॅट इज अ व्हेरी रॉंग ॲटिट्यूड आणि आय थिंक मोस्ट ऑफ दी म्हणजे जे चांगले आर्टिस्ट्स आहेत, ते सगळे ह्याला अग्री करतील, की मेहनत करत राहणं आणि मला नाही मला आवडतं. इनफॅक्ट मला ऑडिशन द्यायला खूप आवडतं. कारण दॅट इज द टाईम जेव्हा माझं ना डोकं खूप चालतं, की मी काय क्रिएटिव्हली करू, की आय विल स्टँड आउट आणि माझं ऑडिशन लोकांच्या लक्षात राहील. सो मी तो जो कारवाला सीन होता, तो मी कारच्या बाहेर नाही, पण मी कारच्या आत बसून तो रेकॉर्ड करून दिला होता. सो दे वर व्हेरी इम्प्रेस्ड, की अरे हिने खूप वेगळं काहीतरी म्हणजे मी ते जनरली ऑडिशन्स आपण बघतो, की व्हाईट वॉलच्या समोर उभे राहून कोणीतरी क्यूज देतं आणि आपण ऑडिशन देतो. तू मी प्रॉपर प्रत्यक्षात क्रिएट करण्याचा मी प्रयत्न केला. प्रॉपर सीन एक अख्खा क्रिएट करून त्यांना ऑडिशनमध्येच दिला होता. सो दे वर व्हेरी टचवूड इम्प्रेस्ड. पण सध्या काय एक्सप्लोर करू पाहते अक्षया? तू सुंदरा म्हणून आजही लोकं सुंदरा म्हणून ओळखतात. त्याच्या पलीकडे आता पंखुडीला बघतायत त्यामुळे ते नाव समोर येतं. कारण तेही छान पद्धतीनं प्रेझेंट झालेलं आहे कॅरेक्टर. तुला काय तू नाटक केलंय, मालिका केल्यास, काही शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून काम करत असते. तू काय एक्सप्लोर करू पाहते अभिनयामध्ये? हॉनेस्टली स्पीकिंग मी सांगू का? मला फक्त काम करायचंय. माझ्यासाठी खरंच माध्यम नाही मॅटर करत. पण डेफिनेटली येस, मला नाटक करण्याची जास्ती इच्छा आहे आणि ॲट द सेम टाईम त्याच्या भोवती पण थोडं काम चालू आहे, की जिथे मला फक्त नॉट जस्ट ॲज अन ॲक्टर पण मला इतर क्रिएटिव्हली कसं इन्व्हॉल्व राहता येईल एखाद्या प्रोसेसमध्ये. तिकडे एक थोडासा कल आहे माझा. आणि गेल्याच वर्षी मी क्लाउनिंग ही जी आर्ट फॉर्म आहे, ही एक्सप्लोर केली.
आणि त्याच्यात मला एक खूप वेगळा आनंद मिळाला. सो डेफिनेटली येस, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू क्लाउनिंग मोर आणि डूइंग मोर क्लाउनिंग शोज. ऑफ कोर्स ॲड्स, टेलिव्हिजन, ओ-टी-टी गोज विदाऊट सेइंग. हे तर कॅमेरावर तर काम करायचंच आहे ॲज अन ॲक्टर, बिकॉज आय थिंक टेक्निकली पण ते तुम्हाला खूप स्ट्राँग बनवतं. बट एक आपल्या आत एक जो आर्टिस्ट असतो, की जे त्याला स्वतःला काहीतरी करायचंय, स्वतःसाठी करायचंय. आय थिंक ते जे स्वतःसाठी काम करणं आहे ना, ते मला कदाचित नाटक आणि क्लाउनिंगमध्ये सापडतं करायला. सो दॅट इज समथिंग आय थिंक आय एम लुकिंग फॉरवर्ड टू. क्लाउनिंगचे काय अनुभव राहतात? मी बघितलंय, मला आणखीन ते जाऊन लाईव्ह बघता आलेलं नाही आतापर्यंत. पण तू काही व्हिडिओजच्या माध्यमातून ते शेअर केलेलं आहे सोशल मीडिया. त्यामुळे माझी उत्सुकता वाढली ते बघण्यासाठी. तुझे काय अनुभव राहतायत? कारण एक काहीतरी वेगळा फॉर्म आहे तो सगळाच. सो वेगवेगळ्या तऱ्हेचं क्लाउनिंग किंवा वेगवेगळे स्कूल्स ऑफ क्लाउनिंग आहे. आम्ही ज्या प्रकारचं मी ज्या प्रकारचं क्लाउनिंग शिकले आहे ना, तर माझे जे सर आहेत रुपेश टिल्लू, त्यांनी इंडियामध्ये क्लाउन्स विदाऊट बॉर्डर्स नावाची एक संस्था, इंटरनॅशनल संस्था आहे ती, ती इंडियात त्यांनी सुरू केली. आता या संस्थेच्या माध्यमातून ना आम्ही जे सेक्स वर्कर्सची मुलं आहेत किंवा ज्या सेक्स ट्रॅफिकिंग, ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये ज्या रेस्क्यू केलेल्या बायका असतात ना, अशा लोकांसाठी किंवा जुव्हेनाईल होम्स आहेत. आम्ही अशा लोकांसाठी जाऊन परफॉर्म करतो, की त्यांच्या आयुष्यात काहीतरी आनंद आपल्याला आपल्याकडून देता येईल. हा फक्त आमचा थॉट असतो आणि म्हणून आम्ही त्या लोकांसाठी जाऊन परफॉर्म करतो. सो धिस इज व्हॉट वी डू, की त्याचं म्हणणंच हे आहे, की टू प्रोव्हाईड सायको-सोशल एड टू पीपल लिव्हिंग अंडर स्ट्रेसफुल कंडिशन्स. की त्यांच्या आयुष्यात आपल्याला माहित नाही ते इतक्या गोष्टी घडल्या आहेत. ॲज आर्टिस्ट्स आपलं काम आहे लोकांना हसवणं. एकमेव ॲक्टिव्हिटी जी लोकं कलेक्टिव्हली करू शकतात ते आहे हसणं. पण तू विचार कर, तू एखाद्या खोलीत एंटर केलंस आणि तुला जर 2-4 लोकं हसताना दिसली, तर तू आउट ऑफ क्युरिओसिटी आत जाऊन विचारशील, की काय काय झालं? का हसतायत? आणि तुला लोकांना हसताना बघूनच तुला हसू येईल किंवा तुला आनंद होईल. पण तू विचार कर, तू एखाद्या रूममध्ये गेलीस आणि तू सडनली बघितलं, की सगळेजण एकत्र बसून रडतायत किंवा एकमेकांवर तापलेत, चिडतायत. तर यू विल बी टेकन अबॅक. तू तिथून निघून जाशील. सो आय थिंक लोकांना हसवणं ही खूप कठीण गोष्ट आहे आणि अशा लोकांसाठी काहीतरी करणं आणि त्यांना आनंद देणं, यात एक वेगळा आनंद ॲज अन आर्टिस्ट किंवा ॲज अ क्लाउन म्हणून आम्हाला खूप जास्ती मिळतो. सो दॅट इज समथिंग मी खरंच अ, काय म्हणतो उत्सुक आहे ह्या वाह! मला पुढच्या वाटतं आणखीन वर्षासाठी. छान-छान त्याचे प्रयोग तू करत राहावेस. पण मध्यंतरी तू काहीतरी हीलिंग आणि या सगळ्या गोष्टीशीही अ, जोडली गेली होतीस. काय आहे तू स्पिरिच्युअल तुझं काय सुरू असतं? किंवा दररोजच्या काय ॲक्टिव्हिटी सुरू असतात आणि त्याचं काही प्रशिक्षण घेतलंस? त्याबद्दल थोडंसं मला डीप जाणून घ्यायचंय. मी ना जेव्हा सुंदरा संपली ना, त्यानंतर मला सडनली असं झालं, की अरे, कितीतरी गोष्टी मला राहून गेल्या आहेत, ज्याच्यासाठी मला वेळ मिळाला नाही फॉर ऑब्व्हियस रिझन्स, की शूट कंटिन्यूअस असायचं. अं, मी स्पिरिच्युअल एक मोडॅलिटी आहे लामा-फेरा नावाची, मी ती शिकले. मग त्याच्यानंतर मी एक्सप्रेसिव्ह आर्ट्स थेरपी शिकले. एक्सप्रेसिव्ह आर्ट्स थेरपीचं फॅसिलिटेटर म्हणून मी सर्टिफिकेशन घेतलं. थेरपिस्ट नाहीये मी. कारण त्याच्यासाठी वेगळं शिक्षण लागतं जे माझ्याकडे नाही. सो मी फॅसिलिटेटर आहे, थेरपिस्ट नाहीये. मुळात ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याचा मेन मोटो हा होता, की मला माझी मेंटल हेल्थ आणि मला माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी मला मुळात ते शिकायचं होतं. कारण अप्स एंड डाउन्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात. माझ्याही लाईफमध्ये खूप आले. सोशल मीडियावरती लोकांना वाटतं, की "अरे वाह! हिचं सगळं किती छान चालू आहे." बट इट इज माझं सोशल मीडिया माझ्या कंट्रोलमध्ये आहे. सो मी लोकांना फक्त ते दाखवते जे मला त्यांना दाखवायचं असतं. सो देअर वॉज अ रफ टाईम आणि तेव्हा मला असं झालं, की मला ह्यात नाही राहायचंय. सो टू गेट आउट ऑफ इट मी माझा मार्ग निवडला आणि मी लामाफेराचं प्रशिक्षण घेतलं. मग माझी जी टीचर होती ती मला म्हणाली, की "तू चांगलं करतेस. तुला एक तुझ्यासाठी एक काय म्हणतो साइड बाय साइड तू हे करू शकतेस." सो मी करायला लागले आणि मला चांगला रिस्पॉन्स सुद्धा लोकांचा येत होता. मग मी खूप हौशीने त्याचं Instagram पेज बनवलं. मी कंटेंट त्याच्यावर बनवायला लागले, की लोकांपर्यंत हे
हे पोचावं. कारण अजूनही लोकांना लामाफेराबद्दल फार माहीत नाहीये. लोकांना रेकी माहितीये, प्राणिक हीलिंग माहितीये किंवा टॅरोबद्दल माहितीये. लामाफेराबद्दल माहीत नाहीये. सो म्हटलं तेव्हा आपल्याकडे काहीतरी आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे, आपल्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग ऑडियन्स आहे, तर का नको सांगायला? पण दॅट बॅकफायर्ड मी. कारण का बऱ्याच जणांना असं वाटलं, की मी ॲक्टिंग सोडलीये. अच्छा. मग मला असं झालं, की नाही अ, ही एकमेव गोष्ट आहे जी मला माहिती आहे, की मला आयुष्यभर करायची आहे, ते म्हणजे ॲक्टिंग करणं. हं. त्यामुळे मग मी त्याच्याबद्दल सोशल मीडियावर टाकणं खूप कमी केलं. आजही मला फोन येतात लोकांचे, काही क्लायंट्स मिळाले तर मी घेते. नाही असं नाही बिकॉज काय म्हणतो अल्टिमेटली माझ्याकडे लक्ष्मी चालून येते. सो मी नाही म्हणत नाही कामाला जेव्हा मला कुठलेही क्लायंट्स आले तरी. पण मी त्याच्याबद्दल टाकणं सोडलंय. पण मुळात मी ते शिकण्याचं मेन रिझन हे होतं, की मला मेंटल पीस हवा होता. मला माझ्या घरच्यांसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं. आय वॉन्टेड टू स्टे हॅपी आणि आय वॉज नॉट हॅपी ॲट दॅट टाईम. सो मी माझ्या हॅपीनेसची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मी ते शिकले आणि एक्सप्रेसिव्ह आर्ट्स थेरपी शिकण्यामागचं कारण हे होतं बिकॉज इट अलाइन्स विथ ॲक्टिंग. मला असं वाटतं की अल्टिमेटली प्रत्येक आर्ट फॉर्म हा तुम्हाला काहीतरी देतं आणि आर्टमधून जर तुम्हाला एक्सप्रेस करता आलं, मग ती कुठलाही फॉर्म असेल. मग त्यात ड्रामा थेरपी आलं, डान्स मूव्हमेंट थेरपी आहे, क्ले थेरपी आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत. सो माझं मुळात हे सगळं शिकण्याचं कारणच हे की मी ॲज अन ॲक्टर मी माझ्यासाठी परफॉर्म करते. बट अल्टिमेटली माझी कला दुसऱ्यांच्या उपयोगी कशी काय म्हणतो दुसऱ्यांच्या उपयोगी कशी येईल? तर क्लाउनिंग झालं, एक्सप्रेसिव्ह आर्ट्स थेरपी झालं, की ह्याच्याने मला काहीतरी समाजाला देता येईल. हा बेसिक माझा थॉट पण त्या होता. ह्याच्यात नेमकं काय असतं एक्सप्रेसिव्ह आर्ट आर्ट थेरपीमध्ये? सांगते. सो त्यात अनेक तऱ्हेच्या गोष्टी असतात. म्हणजे आता आर्ट थेरपीमध्ये तुला क्रेयॉन्सने पण येऊ शकतं करता किंवा तुला पेंट ब्रश पण आहे. आता काय होतं ऑल्वेज हे असे जे सेशन्स असतात दे आर ऑल्वेज गाईडेड. म्हणजे तुला काही ना काहीतरी प्रॉम्प्ट देणार त्याच्यावरून तू ते क्रिएट करतेस. आता जेव्हा आपण म्हणतो ना, इट डज नॉट हॅव टू बी राइट. एक्सप्रेसिव्ह आर्ट्स थेरपी किंवा आर्ट थेरपी आणि आर्ट ह्यातला डिफरन्स हा आहे, की आर्ट इज ऑल्वेज पर्सनल. अगेन इट्स आर्ट सो इट विल ऑल्वेज बी पर्सनल. पण ना ह्याच्यात इट इज नॉट नेसेसरी की ते छानच असलं पाहिजे. तो तुझा एक्सप्रेस एक्सप्रेशन आहे. करेक्ट. इट इज युअर पर्सनल एक्सप्रेशन, की जर तुझं म्हणणं आहे, की मी गोल काढलाय आणि तुझं जर म्हणणं आहे, की नाही माझं म्हणणं असेल, की नाही हा गोल नाही हा स्क्वेअर आहे माझ्यासाठी. तर माझ्यासाठी हा स्क्वेअर आहे. कारण मी माझा स्क्वेअर असा व्हिज्युअलाइज केलाय. इट्स माय थिंग. सो तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने मग आता क्रेयॉन्स आणि पेंट ब्रशमध्ये क्रेयॉन्सने असं होतं, की तुम्ही पेपरच्या किंवा तुमच्या सब्जेक्टच्या एकदम जवळ जाता ड्रॉ करताना. पेंट ब्रशमध्ये एक डिस्टन्स असतो बघ तुझ्या पेपरपासून. सो त्याच्यातून तुला वेगळं काहीतरी मिळतं. किंवा आम्ही प्ले थेरपी पण करायचो, की प्ले थेरपीमध्ये ॲक्चुअली प्ले थेरपी लहान मुलांबरोबर खूप छान वर्क होते, की तुम्ही त्यांना ॲक्चुअली खेळणी द्या आणि खेळणी देऊन त्यांना एक प्रॉम्प्ट द्यायचा आणि त्यांना सांगायचं, की हे दाखवा आम्हाला करून. मग ॲज सिंपल ॲज तुमच्या घरातली सकाळ. मग ती मुलं ते करून खेळणी दाखवतात. वापरून घरातलं दाखवतात. त्यांना हे रिअलाईज नाही होत, की फॉर एक्झाम्पल बाबा रोज आईला काही म्हणजे आईशी नीट वागत नसतील किंवा आईचं मुलाकडे लक्ष नाहीये, त्या मुलाला लोनली फील होतंय. हे सगळं ती लोकं त्या एक्सप्रेस करू टॉयज शकतात. मधून एक्सप्रेस होतात. सो ज्या गोष्टी बिकॉज आपल्याला लहानपणापासून इट इज अ व्हेरी टिपिकल थिंग, की मुलांना सांगतात रडायचं नाही. मुलींना सांगतात मुलींना पण काही बेसिक काय म्हणतो, की असंच वागायचं, जास्ती जोरात हसायचं नाही, मुलांशी बोलायचं नाही. सो पावलो-पावली ना आपल्याला नेहमी आपले इमोशन्स कंट्रोल करायला शिकवलं जातं. मुलींना सांगतात रागवायचं नाही, आवाज चढवून बोलायचा नाही. सो आपले इमोशन्स सगळे सप्रेस केले जातात. सो अशा वेळेला जेव्हा एक्सटर्नली तुमच्याकडे आर्टिस्टिक गोष्टी येतात, त्याच्यामधून आपल्याला काहीतरी एक्सप्रेस करायला मिळतं. सो धिस इज ऑल अबाउट एक्सप्रेसिव्ह आर्ट्स थेरपी, की मग ज्यात देअर इज डान्स मूव्हमेंट थेरपी. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, की डान्स मूव्हमेंट थेरपीमध्ये सांगतात, की "अरे, पण मला डान्स नाही करता येत." डान्स मूव्हमेंट थेरपी वर्क्स बेस्ट विथ फिजिकली हँडिकॅप्ड पीपल.
त्याच्यात तुम्हाला डान्स नाही करायचंय. तुमच्या बॉडीची कपॅसिटी काय आहे किंवा तुम्हाला किती मूव्ह करता येतंय. तुमच्या अबिलिटीनुसार तुमची किती एक्सप्रेस करण्याची इच्छा आहे आणि क्षमता आहे. दॅट इज डान्स मूव्हमेंट थेरपी. मला असं वाटतं या सगळ्यातनं तुला आर्टिस्ट म्हणून खूप मदत झाली असणार या हो. सगळ्या गोष्टीची. आणि स्पेशली जेव्हा आपण काहीतरी ह्याच्यातून जात असतो, आपण स्वतःची मदत करण्यासाठी काहीतरी केलेलं आहे, त्याच्यातून आपल्याला फायदा झालेला आहे आणि नंतर आपण लोकांची मदत करतो. याच्यातलं जे काही समाधान आहे ना, आणि ते तू एक्सपिरियन्स करत असशील. ऍब्सोल्युटली. खरंच. बट त्याचा कधी-कधी डिसएडव्हांटेज होऊ शकतो, की आणि हे मला हे माझ्याबरोबर झालं, की इतकी जास्ती समोरच्या व्यक्तीच्या प्रॉब्लेम्समध्ये आपण इतके जास्ती घुसतो, की एम्पॅथी आणि सिम्पॅथी मधला डिफरन्स मी तरी बऱ्याचदा विसरून जाते. की आता फॉर एक्झाम्पल तुझ्या लाईफमध्ये काहीतरी चालू आहे. मी आय एम डुइंग इट फॉर यू. आय एम हेल्पिंग यू गेट आउट ऑफ इट. पण तुला त्याच्यातून बाहेर काढण्याच्या चक्करमध्ये मी एवढी घुसून जाते, की आय अल्सो स्टार्ट एक्सपिरियन्सिंग द पेन दॅट यू आर डुइंग. दॅट इज रॉंग. सिम्पथी आणि एम्पॅथी मधला डिफरन्स हाच आहे. एम्पॅथी म्हणणार की ओके आय अंडरस्टँड आणि सिम्पथी म्हणणार ओ आय फील यू. जर मी पण तुझ्यासारखं फील करायला लागले तर मग आपल्या दोघींना बाहेर कोण काढणार त्यातून? अच्छा. ये त्याला रिश्ता क्या कहलाता है सारखी इतकी मोठी हिंदी मालिका केलीस आणि त्याच्यामधलं ती भूमिका ही प्रसिद्ध झाली. पण त्यानंतर हिंदीतलं काय तुझं टच काय झाला? असं पुढे तुला करावंसं वाटत होतं का? काय ऑडिशन्स देत होतेस का? तुला आणखीन हिंदीतलं कन्सिस्टंटली काय करावंसं वाटत होतं? नाही मी हिंदी सीरियल माझी सुरू असतानाच त्या दरम्यान मी ॲट द सेम टाईम मी ॲड्स केले, मी शॉर्ट फिल्म्स केली. माझी एक शॉर्ट फिल्म जी मी केली होती ती ती आम्ही ॲक्चुअली लॉकडाऊनच्या अगोदर केली होती आणि ती रिलीज झाली होती सुंदरा रिलीज होण्याच्या 15 दिवस अगोदर. ती एम-एक्स प्लेयरवरती आहे. हिंदी शॉर्ट फिल्म आहे. मग मी बरेच एपिसोडिक्स केले होते ऑन द साइड. सो कोविडच्या आधी किंवा सुंदरा मिळायच्या अगोदर 2014 ते 2019 5 वर्ष मी फक्त हिंदीत काम केलं होतं आणि नंतर सुंदरा मिळाल्यावर आता गेली 3-4 वर्ष जे काय मी इकडे काम करते. पण तो एक हिंदीतला एक वेगळा अनुभव असतो ना, तुम्ही पॅन इंडिया ऑडियन्स पर्यंत पोहोचत असता. तो अनुभव सगळा काय? तुला काय फीडबॅक्स मिळत होते? तेव्हाचं एक वेगळं असणार ना एक्सपिरियन्स? हो. मला ना तेव्हा तेव्हा ॲक्चुअली एवढं रिअलाईज नाही झालं, की आपण जे करतोय ते खरंच किती मोठं आहे किंवा किती काय. कारण हॉनेस्टली स्पीकिंग मुंबईत खूप कमी लोकं टेलिव्हिजन बघतात. मी मराठीबद्दल नाही म्हणत आहे. मी हिंदीबद्दल म्हणते, जे आपल्या एजचे असतात. तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा. सो किंवा माझा जो सर्कल होता तो सगळा ॲक्टर्सचाच असल्यामुळे ते कधी रिअलाईज नाही झालं, की अरे बापरे! आपण काहीतरी काहीतरी मोठं करतोय. मला आत्ता सुद्धा लोकं ये रिश्ता क्या कहलाता है साठी आजही मला लोकं जेव्हा ओळखतात ना, तेव्हा मला रिअलाईज होतं, की बापरे! मी आणि आता लिटरली मी सांगते 10 वर्ष झाली आहेत त्याला. तू आधी म्हणजे त्यांच्यासोबत टचमध्ये हो, आहे त्या ऑफ टीमसोबत? कोर्स, ऑफ कोर्स, ऑफ कोर्स. ॲक्टर्स तर सगळे टचमध्ये आहेतच. बट मी आत्ता रिसेंटलीच मी 2 महिन्यांपूर्वी मी माझ्या डिरेक्टर्सना आणि पण भेटायला गेले होते मस्त. एक 4-5 तास मी सेटवर गप्पा-बिप्पा मारून, टाईमपास करून. सो माझे डिरेक्टर्स आणि पण खूप छान होते तिथले. सो मला आत्ता असं रिअलाईज होतं, एक नाशिकला एकदा किस्सा झाला होता. आम्ही गेलो होतो मामाचा मळा म्हणून एक मिसळ मिळते तिथे. आम्ही तिथे शूट करत होतो आणि खूप मोठं ग्राउंड आहे तिकडे आणि आम्ही सगळेजण म्हणजे मी, अदिती, ऋषी, समीर आम्ही असे सगळे बसलोय. ते मोठा झोपा होता. आम्ही सगळे बसलोय. तर लोकं आली फोटो काढायला, की सुंदराचे आर्टिस्ट म्हणून आमच्याकडे सगळ्यांकडे आले फोटोज काढायला. ते गेले. कट टू नंतर एक पंजाबी फॅमिली आली आणि त्यांना असं वाटलं, की मी फिरायला म्हणून आले तिकडे आणि ते फोटो काढायला आले आणि ते असं होते, की "आप वही हो ना?" आणि मग ते मला विचारायला लागले, "फिर आप अभी क्या शूट कर रहे हो? आप क्या करते हो अभी?" असं सगळं त्यांचं झालं. म्हटलं, "मैं मराठी सीरियल के लिए अभी शूट कर रही हूँ." तर ते म्हणे, "हम बचपन में." तर ती म्हणते, ती बाई म्हणते मला, "हम बचपन में आपको." माय मला गॉड! इतकं हसू आलं. मला फनी आता पण मोमेंट. असे काही-काही जण मुली भेटतात ना, कि मैं स्कूल में थी तब आपकी सीरियल देखती थी, मैं बचपन से आपकी फॅन हूँ. मला असं होतं की बापरे! मी तुलाच असं मोठी वाटलं असेल, कधीपासून मी काम करते बापरे! बट छान वाटतं. हॉनेस्टली स्पीकिंग आता इट जस्ट पुशेस मी, की बाबा आपण करतोय, वी आर ऑन द राइट ट्रॅक. आपल्याला जेव्हा काम सुरू असतं तेव्हा रिअलाईज नाही होत, की कारण इव्हन इनफॅक्ट सुंदरा झालं होतं तेव्हाही मला रिअलाईज नव्हतं झालं, की
खरंच काय म्हणतो खूप काही मोठं चालू आहे किंवा एवढी चांगली मालिका कारण लॉकडाऊनचा काळ होता. काही इंटरॅक्शनच नसायचं आमचं. सो नंतर ते थोडं हिट करायला लागतं, की ओ पण ती टेलिव्हिजनची गंमत आहे ना, लोकांपर्यंत तुम्ही पोहोचता. घराघरात पोहोचता. तुम्हाला सर्वसामान्य कुटुंब कुठेही जाताना तुम्हाला ती ओळख मिळते. टेलिव्हिजन तुला सातत्याने करावंसं वाटतंय टेलिव्हिजन? कारण टेलिव्हिजनमुळे जो काही ऑडियन्स मिळतो किंवा तुमचं काम ज्या पद्धतीनं पोहोचतं ते खूप महत्वाचं असतं. मला डेफिनेटली टेलिव्हिजन करायला आवडेल. फक्त मला असं होतं कधी-कधी, की अरे आत्ता जर मला वेगवेगळे कॅरेक्टर्स एक्सप्लोर करायला मिळू शकतील, तर मग बिकॉज ऑफ कोर्स टेलिव्हिजनला तेवढा वेळ द्यावा लागतो आपल्याला. तर मग मला असं वाटतं, की अरे मग माझं एक अख्खं वर्ष एकच कॅरेक्टर करण्यात जाईल. त्यापेक्षा जर वर्षभरात मला 3 वेगळे कॅरेक्टर्स करता आले तर. बट हॉनेस्टली स्पीकिंग ही गोष्ट मी एक्सेप्ट केली आहे, की इट्स अ गॅम्बल. आणि माझ्या बाबतीत तर असं आहे, की मी जेव्हा काही ठरवते ना, ते कधीच घडत नाही आणि अनएक्सपेक्टेडली काहीतरी अजून बेटर घडतं. त्यामुळे मी अ, ठरवणं बंद केलंय. मला जे काम पहिलं येणार मी त्याला हो म्हणणार. मी कधीच कुठल्या कामाला नाही म्हणत नाही. खरंच नाही. म्हणजे फनीएस्ट पार्ट असा होता, की मी ठरवलं होतं, की मला आता ह्याच्यापुढे टेलिव्हिजन नाही करायचंय अच्छा. एकेकाळी आणि त्या क्षणाला मला सुंदरा मिळाली होती. अच्छा, सुंदराच्या आधी. सुंदराच्या आधी म्हणजे ये रिश्ता नंतर एक पॉइंट असा होता, की माझं असं होतं, की नाही यार बिकॉज माझ्या अवतीभोवती जो एक साधारण ग्रुप झाला होता ना, त्यांचं असं होतं, की "अरे टेलिव्हिजन ठीक है ना, अभी तो तूने कर लिया. तू केली आहेस म्हणजे एक सीरियल एवढी मोठी केली, आता परत का टेलिव्हिजनसाठी बघतेयस? आता वेबसाठी बघ, असं सगळं बघ." म्हणजे ते चालायचं. सो मी पण त्या माइंडसेटमध्ये गेले होते, की ठीक आहे, मी आता ॲक्टिव्हली शोधणार नाहीये काम टेलिव्हिजनसाठी आणि माझ्याकडे सुंदर आली आणि आय थिंक ते माझं सगळ्यात आयुष्यातलं बेस्ट डिसिजन होतं, की आय डिड नॉट लेट गो ऑफ दॅट. सो मी कामाला कधीच नाही म्हणत नाही. माझ्यासाठी लीड आहे किंवा कॅमिओ आहे, की एखादं छोटं कॅरेक्टर आहे. मी नाही बघत बिकॉज ते काम आहे आणि जेव्हा मी एखाद्या कामाला हो म्हणते, तेव्हा माझ्याकडे सरस्वती बरोबर लक्ष्मी सुद्धा येते. दोघी जणी येतात माझ्याकडे. सो आय थिंक आणि माझी आई पण तेच म्हणते, "जे पहिलं येईल त्याला हो बोलायचं." नाही. आणि यू कीप ऑन एक्सपेरिमेंटिंग म्हणजे सोशल मीडियावर आता नवरात्रोत्सवात इतकं छान ते सीरीज बघितली आम्ही. प्रत्येक दिवशी एक-एक कॅरेक्टर चित्रपटातलं जे महत्त्वपूर्ण ठरलेलं ते बघायला मिळालं. स्पेशली आणखीन एक तू बोल्ड जे होतं मला वाटतं न्यूड न्यूड फिल्मचं केलं फिल्मसाठी होतं. ते डेडिकेट केलेलं होतं. पण त्याला प्रचंड चांगलाही प्रतिसाद मिळाला आणि मिक्स रिएक्शन होती. ते कसं केलं? कारण अनेक ट्रोलिंग आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर होत असतात आणि तुम्हा कलाकारांना ते कायम फेस करावं लागतं. स्पेशली मला त्या शूटबद्दल तुला मिळालेले रिएक्शन आणि तुझा थॉट ते शूट करत असताना. कारण ते प्रचंड सुंदर होतं. थँक यू सो मच. सी हॉनेस्टली स्पीकिंग ना, लोकं ट्रोल करणार आणि आर्टिस्टना तर पहिलं करतात. आय थिंक आर्टिस्ट्स आणि स्पोर्ट्स क्रिकेटर्स बिकॉज आपल्याकडे क्रिकेट एवढं जास्ती मानलं जातं. बेसिकली कुठल्याही पब्लिक फिगरला म्हणजे ट्रोलिंग आणि पब्लिक फिगर हे काय म्हणतो एक समीकरण. समीकरण झालंय आता या गोष्टीचं. सो मला माहिती होतं, जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा सुद्धा आय न्यू की हे लोकं चांगल्या फेथमध्ये नाही घेणार आहेत. बट आय वॉज रेडी फॉर इट. कारण जर मी माझं प्लॅटफॉर्म माझ्यासाठी सोशल मीडिया मी 2 गोष्टींसाठी मेजरली वापरते. वन ॲज अ प्लॅटफॉर्म जिकडे मला स्वतःला एक्सप्रेस करता येईल, स्वतःला व्यक्त होता येईल. आणि दुसरी गोष्ट काहीतरी चांगलं करावं, काहीतरी सोशल अवेअरनेस क्रिएट करावा, लोकांपर्यंत एक चांगला मेसेज द्यावा. हे माझं सोशल मीडिया आहे, त्याच्यावर मी काय टाकायचं हे मी ठरवणार. सो त्याच्यावरती दुसऱ्यांचं काय म्हणणं आहे, हॉनेस्टली स्पीकिंग मी कट करू लागले. दुसरी गोष्ट, तिसरा का चौथा लूक होता जो मी टाकला होता, बरोबर? पहिल्या 2 ह्याच्यात तर पूर्ण कपडे होते. पहिला जो लूक टाकला मी राणीचा फ्रॉम क्वीन, फुल स्लीव्हज, फुल लेंथ बॅग, डबल कपडे घातलेत, लांब केस, कुठे काही दिसत नाही. त्याच्यावर मग ती लोकं का नाही आली हे म्हणाला, की "अरे वाह! छान पूर्ण कपडे घातलेस तू." तेव्हा तर कोणी आलं नाही. सो माझं म्हणणं आहे प्रत्येक वेळी जेव्हा एखादी वाईट गोष्ट होते तेव्हाच काय ह्या ट्रोलर्सना पुढे येऊन बडबड करायची असते. राइट? सो लोकं बोलणारी बोलणारच आहेत. माझ्यासाठी एकतर ते मी सुद्धा एक चॅलेंज म्हणून घेतलं आणि
अजून मला एक वाटतं तू थॉट, पहिल्यांदाच असं काहीतरी फोटोशूट केलं की याच्या आधीही केलेलं आहेस? एवढं बोल्ड नव्हतं केलं. अच्छा. एवढं बोल्ड नव्हतं केलं. अ, हां, म्हणजे तेही काही ते लोकांसाठी बोल्ड होतं, कारण लोकांनी मला कधी अशा कपड्यांमध्ये पाहिलं नव्हतं. म्हणून ते लोकांसाठी "ही काय जाहिरात केलीत तुम्ही?" असं झालं होतं. बट ॲक्टर्स आहोत ना, आर्टिस्ट आहोत. एक्सप्लोर करायला. करावं तर लागणारच आहे. म्हणजे तुम्हाला डर्टी पिक्चरमध्ये विद्या बालनला तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही देसी गर्लमध्ये प्रियांका चोप्राने ज्या प्रकारची साडी नेसली आहे, ब्लाउज घातलाय किंवा आय अगेन हे का येतं? कारण आजही लोकांना लोकांच्या डोक्यात ती इमेज नाहीये, की एखादी मुलगी जी थोडीशी फुल फिगर्ड आहे, ती असे कपडे घालू शकते. ही इमेज लोकांनी अजून एक्सेप्ट नाही केली आहे. माझ्याऐवजी बिकॉज हॉनेस्टली स्पीकिंग मी जे न्यूड इन्स्पायर्ड पण जे फोटोशूट केलं, त्यात ते इतकंही का बोल्ड ते नव्हतं. काहीच नाही. मी प्रॉपर साडी म्हणजे फक्त तो ट्यूब आहे. ट्यूब सारखी मी ती रॅप केली होती. तो एक तुम्ही दृष्टिकोन असतो ना, कारण मी ते बघितलं, मला छान वाटलं, मी तुला लगेच मेसेज केला होता आणि देन जेव्हा मी ते कमेंट्स वाचले, तो कमेंट्स बघून एक वेगळा दृष्टिकोन नंतर तयार होतो लोकांचा. असंही बऱ्याचदा होतं. करेक्ट, करेक्ट. सो मला असं होतं, की हेच जर एखाद्या बारीक मुलीने नॉर्मल ट्यूब टॉप घातला, तर तुम्हाला त्यात काही वावगं वाटणार नाहीये. मग हे का? सो ह्यात इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. सो मी रेडी होते आणि दुसरं रिझन मला माझं हे फोटोशूट करण्याचं इतकंच होतं, की मला हवंय, की लोकांनी मला सुद्धा वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये बघावं. कारण एक इमेज बिल्ड होते, की अरे गोडगोंडस चेहरा, साधी भोळी मुलगी, हिने हे कॅरेक्टर केलंय किंवा आजही कितीही म्हटलं तरी तो स्टिरियोटाइप आहे लोकांच्या मनात अजूनही, की जर ही जाड आहे तर कितपत ऍक्शन सिक्वेन्सेस करू शकेल माहित नाही किंवा युनिव्हर्सल कॅरेक्टर्स नाहीयेत. सो मला हे करण्यामागचं कारण हे सुद्धा होतं, की जितक्यात 4-5 लोकांपर्यंत पोहोचलं तरी इट इज अ विन विन फॉर मी, की मेकर्सना सुद्धा मी व्हिज्युअलाइज झाले पाहिजे त्या कॅरेक्टरमध्ये. सो मला हे आवडलं, की तुझी ती भूक आहे, की करायचंय तुला काही ना काहीतरी, जे आहे ना ते करून बघायचं. त्यामुळे यू कीप ऑन एक्सपेरिमेंटिंग, सोशल मीडियावर असेल किंवा तुझ्या कामातनं. पण तू अभिनयाचं काही प्रशिक्षण घेतलेलं आहेस का अक्षय? काय तू तेव्हा काय थॉट होता किंवा कुठून केलेस किंवा काय सो त्याबद्दल मुळात मी थोडंसं? लहानपणापासून मी खूप नाट्य शिबिरं करत गेले. मी स्मिताताई तळवळकर आणि सुलेखाताई यांचं अस्मिता चित्र अकॅडमीमध्ये मी 3 वर्ष होते. सो मी बालनाट्य आणि केलेत त्यांच्याबरोबर. मग त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये पण, युनिव्हर्सिटीमध्ये पण मी एकांकिका आणि केल्यात आणि तेव्हाच मला काम मिळालं. सो माझा तर कितीतरी वर्ष प्लॅन हा होता, की मी ग्रॅज्युएशन करणार, मग मी जरा वर्षभर गॅप घेणार, अभ्यास करणार. मग एफ-टी-आय, एन-एस-डी, ललित असं कुठेतरी मी एंट्रन्स देईन. मग मी प्रॉपर डिग्री घेईन आणि मी वर्कआउट करेन, मी बारीक होईन आणि मग मी ॲक्टर बनेन. ही माझी टाईमलाईन होती. मी सेकंड इयरला असताना काम चालू केलं होतं. सो मला हे सगळं करायला कधी वेळच नाही मिळाला. सो म्हणजे तुला जेव्हा पूर्ण त्याचं प्रशिक्षण घेऊन उतरायचं होतं तयारीनुसार. हां, येस. पण मला आय थिंक मला प्रशिक्षण ऑन साइट डायरेक्टली मिळालं. एकांकिका स्पर्धेत जेवढं मला शिकता आलं त्या प्रोसेसमध्ये तेवढं मी शिकले आणि त्याच्यानंतर 2018 मध्ये मी ॲक्टर्स ट्रूथ नावाचं एक वर्कशॉप केलं. सौरभ सचदेवा आहेत, त्यांच्याकडे मी शिकले. 3 महिन्यांचा तो अख्खा एक कोर्स असतो. ते मी केलं आणि मग त्याच्यानंतर मी सरांना असिस्ट करू लागले तिकडे. मग मी तिथले सगळे स्टुडंट प्रोडक्शन्स मॅनेज करायचे. मग मी त्या काळात 2018-19 मध्ये मग मी प्रॉपर त्यांच्याकडेच ॲडव्हान्स कोर्स शिकले. सो मी असे अनेक काय म्हणतो कार्यशाळा मी खूप केल्यात. बट 2 मेजर टीचर्स ज्यांच्याकडून मी शिकले वॉज सौरभ सचदेवा आणि रुपेश टिल्लू. कारण आत्ता मी गेल्या वर्षी सुद्धा परत रुपेश सरांकडे स्क्रीन ॲक्टिंगचं वर्कशॉप केलं. सो बोथ द टीचर्स आर फॅब्युलस आणि मला असं वाटतं की कंटिन्यू शिकत राहायला पाहिजे. त्या प्रोसेसमध्ये राहायला पाहिजे. कारण विथ टाईम नवीन-नवीन गोष्टी येत राहतात. मी नंतर कलकत्त्याला गेले होते 3 आठवडे. तिथे एक वर्कशॉप करून आले. तिथे बिकॉज प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. आपल्याला माहित नाही कधी, कुठून, काय आपल्याला एक-एक पैलू वापरता आपण येतं. आपल्यातलेच एक्सप्लोर करू पाहतो. सो आणि अशाने काय होतं माहितीये, मला असं वाटतं की चला एक कार्यशाळा केली, काम केलं, तेव्हा आपल्याला ते अप्लाय करता आलं. किंवा आपल्याला कळतं तेव्हा की काय चला बाबा हे मी शिकले, हे मला नाही वर्क करता आलं. जसं
जेव्हा मी सौरभ सरांकडे शिकले, मला नाटक करताना खूप उपयोग झाला होता त्याचा. पण हेच जेव्हा मी टेलिव्हिजन करायला लागले, मला सुंदरा करताना नव्हतं अप्लाय करता येत. कारण ती टेक्निक वेगळी होती आणि नॉट नेसेसरीली मला ते अप्लाय करता आलं. पण हेच जेव्हा आता मी रुपेश सरांकडे जी टेक्निक शिकले स्क्रीन ॲक्टिंगसाठी, तो आता मला टेलिव्हिजनमध्ये मी आता कॉन्स्टेबल मंजू सीरियलमध्ये पण कॅमिओ केला होता. सो ती टेक्निक मला सीरियलमध्ये पण वापरता आली, फिल्ममध्ये सुद्धा वापरता आली आणि एका वेब सीरीजसाठी सुद्धा वापरता आली. सो प्रत्येक टीचर नेहमी वेगळं-वेगळं काहीतरी देत असतो आणि आय थिंक तुम्ही कुठल्या एजला काय शिकता ना, हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे आय थिंक मी आत्ता जे शिकले रुपेश सरांकडून, हेच जर मी 5 वर्षांपूर्वी शिकले असते, तर कदाचित मला ते कळलं नसतं. कारण तेव्हा माझ्याकडे तेवढा एक्सपिरियन्स नव्हता. माझी इन जनरल बुद्धी पण ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी तेवढी नव्हती. जी मला त्यावेळी सौरभ सरांकडे बरंच काही वेगळं किंवा त्यांनी मला माणूस म्हणून खूप घडवलं. आर्टिस्ट म्हणून सौरभ सरांनी माझ्यावर खूप काम केलंय. सो आय थिंक त्यावेळेला मला ते ॲज अ मेंटॉर म्हणून मिळाले आणि आय थिंक आय वॉज व्हेरी लकी ॲट दॅट पॉइंट. तिथून अनेक कलाकार घडलेत हो, हो. त्यांच्या त्या मी वर्कआउट्स आणि त्या. आम्ही ज्या बॅचला होतो तेव्हा राघव जुयाल आम्ही सगळे एका बॅचचे होतो तेव्हा. अच्छा. येस. वाव. सो ही इज अ व्हेरी गुड आणि सौरभ सर इज अ व्हेरी गुड टीचर. पण अभिनयातलं तुला काय एक्साइट करतं? एक असतं ना, की वेगवेगळ्या भूमिका जगता येतात. तुझी काय आहे भूक असते, की ते केलं ना कॅरेक्टर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा असेल किंवा ऑन स्टेज असेल, काय तुला जाणवत असतं, की ते जाऊन करावंसं वाटतं, एक्साइट करतं? ऑनेस्टली सांगू मला ना, मला नेहमी मला ना व्हॅलिडेशन आवडतं. आता आय एम जस्ट गोइंग टू लेट इट आउट ऑफ माय सिस्टम. हे मी कधीच बोलले नाहीये, बट लेट मी से दिस आउट. मला मला आवडतं जेव्हा मला अटेन्शन देतात. मला व्हॅलिडेट करतात आणि मी लहान होते ना, तेव्हापासून लोकं बोलायचे, की "अरे, अ, ही जाड आहे" किंवा काही-काही लोकं मस्करी करायचे किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत्या. सो तेव्हापासून ना, माझ्या डोक्यात नेहमी एक चक्र चालायचं, की मला फक्त ही जाड आहे किंवा नंतर सुद्धा कॉलेजला गेल्यावर सुद्धा आय डिडंट वॉन्ट टू बी जस्ट अनदर फॅट गर्ल. सो ना एक कॉन्स्टंट ड्राईव्ह होती की नाही बाबा मला माझ्या कामातून ते प्रूव्ह करायचंय. आणि हे मी कॉलेजमध्ये सुद्धा पावलोपावली बिकॉज माझ्या काही सिनियर्सने मला हे येऊन सांगितलंय की जेव्हा तू आली स्टेजवर आम्हाला वाटलं बाई आता ही कायच डान्स करणार. पण जेव्हा तू डान्स केला आम्ही असे होते की बापरे हिने काय केलं. सो हे जे आय लाईक टू प्रूव्ह पीपल रॉंग मुळात. लोकांचे जे लोक जे तर्क लावतात समोरच्या व्यक्तीबद्दल माझ्याबद्दलच नाही आणि जेव्हा समोरची व्यक्ती त्यांना चुकीचं ठरवते ना तेव्हा मला खूप आनंद होतो जेन्युइनली स्पीकिंग. सो माझ्यासाठी ना आता एक खूप बेसिक गोष्ट आहे. आपण दोघी जर क्लबिंगला गेलोय कुठेतरी, ठीक आहे, आपण मस्त डान्स फ्लोअरवर खूप नाचतोय आणि जर तू दमून बसलीस तर आता अगेन सांगते, जर तू दमून बसलीस तर लोक काय म्हणणार, अरे ही खूप डान्स करून दमली आणि बसली. पण जर मी डान्स करून तेव्हा जर मी एका पॉइंटला बसले, तर मला असं डोक्यात वाटतं आणि हे हे हा माझाही थॉट असतो आणि कित्येकदा मला असं वाटतं, की लोकं माझ्याकडे बघून हा विचार करतायत, की ही जाड आहे म्हणून ही दमली आहे. ही नाचून नाही दमली आहे. जस्ट बिकॉज ही जाड आहे म्हणून ही दमून आता बसली. सो ना त्यामुळे माझा लहानपणापासूनच एक जास्ती कल असतो टू ऑल्वेज प्रूव्ह माय सेल्फ. आय डोंट नो मी कोणाला हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतेय. मे बी स्वतःलाच आहे किंवा जे काही असेल. सो मी खूप जास्ती पुश करते स्वतःला. सो जेव्हा मी कधीही स्टेजवर किंवा कॅमेरासमोर असते ना, माझ्या डोक्यात एकच थॉट असतो, की व्हॉट इफ ह्याच्यापुढे मला कधी ॲक्टिंग करताच आली नाही तर? व्हॉट इफ हा माझा शेवटचा परफॉर्मन्स आहे? त्यामुळे मी त्या भीतीने नाही हां, भीती पण असू शकते ही, की त्या भीतीने आय गिव्ह इट ऑल, की माझं असं असतं, की अरे, उद्या जर सेटवर बोलवलं नाही तर? किंवा आता नेक्स्ट शूट कधी असेल मला माहीत नाही. मला आजचं काम चांगलंच करायचंय. म्हणजे लोकांच्या मी लक्षात राहीन आणि मला ते आवडतं आणि लोकं जेव्हा माझ्या कामाची येऊन काय म्हणतो प्रशंसा करतात, मला आवडतं, की मला असं वाटतं, की ह्यासाठी मी जगतेय, की मला माझं काम लोकांपर्यंत पोहोचवायचंय. कारण बाकी कशासाठी तर लोकं मला लक्षात ठेवणार नाहीयेत. अगेन इट इज काय म्हणतो हे सगळं कंडिशनिंग आहे सोसायटीचं जे इतकं बिल्ड होत जातं, की आता आपल्याला जसं आपण म्हणतो ना एखादी सुंदर मुलगी रस्त्याने चालत जाताना दिसते आणि ती
ती लक्षात राहते लोकांच्या. मला नेहमी असं झालंय, की माझ्याकडे बघून असं कधीच कोणी म्हणणार नाहीये, की मी जर रस्त्यावर चालत जाताना कोणाला दिसले, तर नोबडी इज एव्हर गोइंग टू टेक नोटीस ऑफ मी, की "अरे वाह! किती सुंदर मुलगी चालतेय." किंवा "अरे यार, त्या मुलीला बघितलं किती सुंदर आहे." हे माझ्याकडे बघून कोणीच म्हणणार नाही. तर मी लोकांच्या लक्षात कशी राहणार? माझं काम. आय नो ही खूप स्टुपिड गोष्ट आहे. नाही, पण मला वाटतं ते तू तुझ्या एक्सपिरियन्समुळे तो तो तयार झालाय ना तुझा. हां, एक्झॅक्टली. हां, म्हणजे माझं म्हणणं आहे, की आता मला माहिती आहे, की असं काही नाहीये किंवा मी पण सगळ्या मुलींसारखी छान दिसते, मी छान राहते. पण हा कॉन्फिडन्स यायला 30 वर्ष गेली आहेत. ऑफ सो त्यामुळे मला असं वाटतं, की मला लोकं फक्त माझ्या प्रेझेन्ससाठी किंवा माझ्या असण्यासाठी कोणी किंवा नाही लक्षात ठेवणार आहे. आणि दॅट इज अल्सो द रिझन व्हाय माझ्यासाठी एक्सटर्नल ब्युटी ऑल्वेज कम्स सेकंडरी आणि व्हाय द पर्सन इज मोर. बिकॉज एखादी व्यक्ती दिसायला कशी असली त्याचा ऑरा बोलून जातो बऱ्याच काही. तो बघ ना, एखादी व्यक्ती जेव्हा रूममध्ये येते, त्यांच्याकडे लक्ष जातं आपलं, नो मॅटर व्हॉट. सो आय वॉन्ट टू बी दॅट पर्सन, की आय डोंट केअर की तुमचं काय म्हणणं आहे, मी किती छान दिसते, नाही दिसत. आई माझी नेहमी म्हणते, की किती झालं तरी लोकांनी आपल्याला एक चांगला माणूस म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे आणि मी ह्याच पण माझं असं आहे, की मला एक टॅलेंटेड माणूस म्हणून लोकांनी लक्षात तू आहेस ठेवावं. टॅलेंटेड अक्षया. तू इतक्या म्हणजे तुला कायम ते कॉम्प्लिमेंट्स मिळाले असतील नॅचरल ॲक्टिंग बद्दलच्या तुझ्या, की नैसर्गिक अभिनय तुझ्यामध्ये कायम तो जाणवतो. आधीच्या तुझ्या मालिका असतील, सीरीज असेल किंवा मग सुंदरामध्ये केलेलं काम असेल किंवा ज्या पद्धतीनं तू माणूस म्हणून वागतेस, इतरांना वागवतेस, हे खरंच त्या सगळ्यातनं तू स्पेशल ठरतेस कायम. मग मला आवडतंय पण आय स्टिल डोंट नो कॉम्प्लिमेंट्स कसे रिसीव्ह करणं. मला हवे असतात, की अच्छा. की लोकांनी कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट म्हणण्यापेक्षा ना, मला एक्नॉलेजमेंट जास्ती आवडतं, की आपण म्हणतो ना, की एक एक्नॉलेज केलंय, की जाणीव आहे लोकांना आपण जे काम करतोय त्याची लक्षात आहे. म्हणजे ते एफर्ट्स दिलेले आहेत. हां, की फक्त लोकांनी ते त्याच्याबद्दल काहीतरी एफर्ट्स बोल. फक्त काय म्हणतो त्याची दखल घ्यावी एवढंच माझं म्हणणं असतं. पण जेव्हा ते लोकं दखल घेतात मग माझं असं होतं, की ओके. आवडते. आवडतंय पण आता मला लपायचंय कुठेतरी. पण या सगळ्यात मला काही-काही वेगळ्या बाजू तुझ्या जाणून घेता. आधी आपण बऱ्याचदा विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून बोललोय, सुंदराच्या निमित्तानं बोललोय. पण यावेळी मला काहीतरी वेगळ्या गोष्टी अक्षयकडनं जाणून घेता आल्या या मुलाखतीच्या निमित्तानं. तू इतकं छान काम करतेयस, आणखीन आगामी काय-काय करणार आहेस? प्लीज आम्हाला सांग ना. काही थोडे सरप्राइजेस असणार आहेत का? आणखीन आहेत, काही आहेत. धक्के देणार आहेस का तू? आहे. एक माझ्यासाठी तरी तो खूप मोठा धक्का होता आणि आय एम शुअर की लोकांसाठी पण तो चांगलाच धक्का असेल. एका वेब सीरीजवरती काम केलंय आणि मी रोज येता-जाता एक फिंगर्स क्रॉस्ड असतात, की जे मी एक्स्पेक्ट करतेय जेव्हा कधी ती सीरीज येईल, ते तसंच्या तसं यावं अशी माझी इच्छा आहे. अ, छान काम करता आलंय मला. म्हणजे खूप चांगल्या डिरेक्टर बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. खूप अमेझिंग को-स्टार म्हणेन मी, ॲक्टर नाही. मला एका खूप कमाल स्टार बरोबर काम करता आलंय त्या सीरीजमध्ये आणि मला माझं असं परफॉर्म करता आलंय आणि खूप वेगळं काम केलंय मी. असं काहीतरी जे आजपर्यंत मला वाटत नाही मी कधीच केलं असेल. सो माझ्यासाठी मी एक म्हणतो ना, मी स्वतःला पुश केलंय त्या कामासाठी. तर आय जस्ट होप की लवकरात लवकर ते यावं आणि न्यू इयर माझा आणि माझ्या सगळ्या ऑडियन्सचा छान व्हावा ते काम आणि तू बघून. पुन्हा इथे यावं त्या प्रोजेक्टच्या मुलाखतीसाठी. मला खूप छान वाटलं अक्षय. या निमित्तानं आपण छान गप्पा झाल्या, बऱ्याच गोष्टी जाणून घेता आल्या. पुढच्या तुझ्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. पण मला सगळ्यात आधी जाता-जाता 2025 हे वर्ष तुझ्यासाठी कसं राहिलंय? तू छान Netflixसाठीही काम केलं. बाकी तुझ्या क्लाउनिंगचे ते काही शोज करत असतेस. 2025 बद्दल काय सांगावसं वाटतं तुला? 2025 ना कामाच्या बाबतीत खूप अनएक्सपेक्टेड होतं असं मी म्हणेन, की जेव्हा मी एखादी गोष्ट ठरवली नव्हती ती त्यावेळी घडली आणि खूप बेटर पद्धतीने घडली आहे. सो काम पण असं वर-खाली होतं, पण जे काही वर गेलंय ते चांगलं टचवूड झालंय. थोडंसं घरी काय म्हणतो एक जनरल तब्येती आमच्याकडे खूप अप झाल्या आहेत गेल्या वर्षभरात. त्यामुळे मला इतकंच आहे, की ते 2025 मध्ये सगळं जे काही मेडिकल बिल्स, डॉक्टर्सचे टेस्ट आणि हे जे काही लागलंय मागे, ते 2025 मध्ये थांबावं आता असं झालंय.
सो तेवढं एक फक्त नॉट सो गुड थिंग होतं, की लोकांच्या घरच्यांच्या तब्येती आणि जनरलच सगळं थोडंसं डगमगलं होतं. बाकी काम चांगलं होत राहावं अजून एवढीच इच्छा आहे आता. वाह! 2026 मध्ये धमाका होणार आहे. येस. खूप खूप शुभेच्छा अक्षय आणि तू वेळात वेळ काढून आलीस इथे. खूप छान वाटलं. थँक यू सो मच. थँक्स अ लॉट.